नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिक मधला रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग हा सब टॉपिक अभ्यासणार आहोत आणि यापूर्वी आपण मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग मधला सेल्युलर रेस्पिरेशन आपण टॉपिक अभ्यासलेला आहे. टुडे वी लर्न रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझं चॅनल कसं वाटत आहे त्याबद्दल कमेंट करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुमच्या बरोबर इतरही विद्यार्थ्यांना माझ्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. Let's start our today's session. Regulation of breathing. Breathing means inspiration and expiration. Inspiration means inhale म्हणजेच हवा आत घेणे. एक्सपिरेशन मीन्स एक्सहेल म्हणजे हवा बाहेर सोडणे. हवा आत घेणे म्हणजेच ऑक्सिजन आत घेणे. एक्सहेल करणे म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. हे जे ब्रीदिंग प्रोसेस आहे ह्या ब्रीदिंग प्रोसेसचं रेग्युलेशन करणे, रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. आणि रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग मीन्स कंट्रोल म्हणजे या ब्रीदिंगचं कंट्रोल नेमकं कोण करतं किंवा या ब्रीदिंगचं कंट्रोल कशा प्रकारचं होतं हे आज आपण बघणार आहोत. म्हणजेच काय तर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग म्हणजे ब्रीदिंगचं नियमन करणे, म्हणजे ब्रीदिंगचं नियमन कशा प्रकारचं होतं तर आपण हे आज अभ्यासणार आहोत. रेस्पिरेशन इज अंडर ड्युअल कंट्रोल असं म्हटलेलं आहे. म्हणजे रेस्पिरेशन जे आहे किंवा ब्रीदिंग जे आहे ते दोन प्रकारे कंट्रोल होतं किंवा दोन प्रकारांनी कंट्रोल केलं जातं. नर्व्स अँड केमिकल म्हणजे आपले जे न्यूरॉन्स आहेत, आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमचा जे पार्ट आहे ते एक ब्रीदिंग सिस्टीम कंट्रोल करते किंवा रेस्पिरेशन कंट्रोल करते. आणि त्याचबरोबर केमिकल मीन्स वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोनल सिक्रेशन आहे आपल्या बॉडीमध्ये ते एक रेस्पिरेशन कंट्रोल करते. म्हणजे रेस्पिरेशन मीन्स अंडर ड्युअल कंट्रोल असं म्हटलेलं आहे. अँड विच ड्युअल कंट्रोल? नर्व्स अँड केमिकल कंट्रोल. ह्युमन अडल्ट्स ब्रीद अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. म्हणजे ह्युमन अडल्ट जे आहे ते एका मिनिटामध्ये 12 वेळा ब्रीथ करते. म्हणजे एक सिंगल इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन असं धरून 12 वेळा ब्रीदिंग प्रोसेस होते ह्युमन अडल्टमध्ये. आणि तीच जर आपण न्यूबॉर्न अबाउट 44 टाइम्स पर मिनिट म्हणजे जे जन्मलेले बाळ असतात आपण बघतो बाळांना की त्यांचं जे श्वास घेणं जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट होते आणि ती किती टाइम्स असते पर मिनिटमध्ये तर 44 टाइम्स पर मिनिट एवढी असते. मग नंतर हळूहळू जसं अडल्ट स्थितीमध्ये येईल तसं 12 टाइम्स पर मिनिट एवढी होते. नॉर्मल ब्रीदिंग इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता इथे इनव्हॉलंटरी प्रोसेस आलेला आहे. इनव्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे काय तर अनैच्छिक प्रोसेस. अनैच्छिक प्रोसेस म्हणजे आपल्या इच्छेच्या विरोधात. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या प्रोसेसेस जर धरल्या इनव्हॉलंटरी आणि व्हॉलंटरी प्रोसेस. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण जी सगळी मुवमेंट करतो आपल्या इच्छेनुसार, आपल्या हाताची जी मुवमेंट होते, आपल्या बॉडीची जी मुवमेंट होते, आपण धावतो, पळतो, बसतो, उठतो, म्हणजे ही जी मुवमेंट होते मसल्सची जी मुवमेंट होते ती व्हॉलंटरी मुवमेंट असते. आणि इनव्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे आपल्या इच्छा नसली तरी आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गनची मुवमेंट सतत चालूच असते त्याला इनव्हॉलंटरी प्रोसेस किंवा इनव्हॉलंटरी मुवमेंट असं म्हणतात. जसं की हार्ट आहे, हार्ट बीट हे जे आहे ते कंटिन्यू सतत चालूच असतं. आपल्याला जरी वाटलं तरी आता बास झालं, हार्ट थकलं आहे, आता थोड्या वेळ ते हार्ट आराम करेल, तर तसं नाही. तर इनव्हॉलंटरी प्रोसेस त्याला म्हणतात. हार्ट बीट कंटिन्यू हार्ट बीट चालूच असते. दॅट प्रोसेस इज द इनव्हॉलंटरी प्रोसेस. तसं आपली जी नॉर्मल ब्रीदिंग आहे, आपण सहज श्वास आत घेतो सोडतो, आपल्याला आपल्या नकळत ही सगळी प्रोसेस चालूच असते. दॅट प्रोसेस आर कॉल्ड as involuntary process. ही प्रोसेस जी आहे ती इनव्हॉलंटरी म्हणजे नॉर्मल ब्रीदिंग इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. रेस्पिरेटरी सेंटर म्हणजेच रेस्पिरेशनला कंट्रोल करण्याचं सेंटर नेमकं कोणतं आहे? पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा इज द रेस्पिरेटरी सेंटर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनला कंट्रोल करणारं जे सेंटर आहे दॅट सेंटर आर कॉल्ड ॲज पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा इज द पार्ट ऑफ आवर हिंड ब्रेन. हिंड ब्रेनचे जे पार्ट आहेत 3 पार्ट आहेत हिंड ब्रेनचे. पॉन्स, सेरेबेलम, मेडुला. त्यातलं पॉन्स आणि मेडुला जे आहे ते रेस्पिरेटरी सेंटर आहेत. स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल्ड बाय न्यूरॉन्स लोकेटेड इन द पॉन्स अँड मेडुला. म्हणजे पॉन्स आणि मेडुलामध्ये जे न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत ते न्यूरॉन्स
हा रेस्पिरेशनचा नॉर्मल जो रेट आहे तो कंट्रोल करण्याचं काम करतात. स्टेडी रेट म्हणजे काय तर नॉर्मल रेट. स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन म्हणजे काय तर नॉर्मल रेट ऑफ रेस्पिरेशन. हे कोण कंट्रोल करते? न्यूरॉन्स कंट्रोल करतात. आणि हे न्यूरॉन्स कुठे प्रेझेंट असतात? पॉन्स आणि मेडुलामध्ये प्रेझेंट असतात. आणि म्हणूनच या पॉन्स आणि मेडुलाला काय म्हटलं जातं? रेस्पिरेटरी सेंटर म्हटलं जातं. इट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रीदिंग. म्हणजे आपलं जे ब्रीदिंग आहे त्याचा रेट आणि डेप्थ हे रेग्युलेट करण्याचं काम करतात. म्हणजे त्याचा दर जो आहे, ब्रीदिंगचा जो दर आहे तो रेग्युलेट करण्याचं काम करतात किंवा कंट्रोल करण्याचं काम करतात. रेस्पिरेटरी सेंटर इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप. रेस्पिरेटरी सेंटर म्हणजे पॉन्स आणि मेडुला जे आहे ते 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. आणि हे 3 ग्रुप व्यवस्थित आहे का? कारण हे 3 ग्रुप जे आहे ते खूप महत्त्वाचे ग्रुप आहे, त्याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. फर्स्ट ग्रुप इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला. Second group is ventrolateral group of neurons in the medulla, and the third one is pneumotaxic center located in the pons. अशा प्रकारचे हे 3 ग्रुप आहेत. आणि ह्यातला जो फर्स्ट ग्रुप आहे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला, म्हणजे हा मेडुलामध्ये प्रेझेंट आहे. आधी आपण डॉर्सल म्हणजे काय हे लक्षात घेऊयात. डॉर्सल हा जो आहे तो पाठीमागचा भाग असतो. डॉर्सल रिजन म्हणजे पाठीमागचा रिजन. म्हणजे मेडुलाचा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ न्यूरॉन प्रेझेंट असतो. तो जो ग्रुप ऑफ न्यूरॉन आहे जो मेडुलाच्या पाठीमागच्या भागामध्ये असतो तो आहे तो फर्स्ट ग्रुप आहे. आणि तो काय कंट्रोल करतोय? ते इन्स्पिरेटरी सेंटर असं त्याला म्हणतात. म्हणजे जे आपलं इन्स्पिरेशन आहे, आपण जो इनहेल हवा करतो, एअर आत घेतो, इन्स्पिरेशन करतो, त्याला कंट्रोल करण्याचं काम हा फर्स्ट ग्रुप करतो. फर्स्ट ग्रुप इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला. देन सेकंड व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला. सेकंड काय आहे तर व्हेंट्रोलॅटरल. व्हेंट्रल रिजन म्हणजे पुढचा आणि लॅटरल म्हणजे बाजूचा. आता बघा, जर बॉडीचा आपल्या बॉडी लक्षात घेतली तर आपल्या बॉडीचा पाठीमागचा जो भाग आहे तो डॉर्सल रिजन असतो. साईडचा म्हणजे दोन हाताकडचे जे रिजन आहे साईडचं त्याला लॅटरल रिजन असं म्हणतात. आणि पुढचा जो भाग आहे त्याला व्हेंट्रल रिजन असं म्हणतात. तसं पहिला ग्रुप आपण बघितला डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन कुठं प्रेझेंट आहे? मेडुलाच्या पाठीमागे. आता व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन म्हणजे हा पण न्यूरॉनचा ग्रुप आहे, तो कुठं प्रेझेंट असतो? मेडुलाच्या पुढच्या रिजन मध्ये, व्हेंट्रल आणि लॅटरल रिजन मध्ये. अशा प्रकारचं दॅट इज कॉल्ड ॲज व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन मेडुला. आणि हे काय कंट्रोल करण्याचं काम करतंय तर इन्स्पिरेटरी अँड एक्सपिरेटरी सेंटर. म्हणजे ह्यालाच काय म्हटलेलं आहे? इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन हे कंट्रोल करण्याचं काम करते. दोन्ही इनहेल करणे आणि एक्सहेल करणे हे दोन्ही कंट्रोल करण्याचं काम करते. त्याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे, थर्ड ग्रुप, दॅट ग्रुप आर कॉल्ड ॲज न्यूमोटॅक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्स. हा ग्रुपमध्ये म्हणजे मात्र हा कुठे प्रेझेंट आहे तर पॉन्समध्ये प्रेझेंट आहे. इट इज अ ग्रुप ऑफ न्यूरॉन अँड दॅट इज कॉल्ड ॲज न्यूमोटॅक्सिक सेंटर. आणि हे काय कंट्रोल करते तर प्रायमरली लिमिट्स इन्स्पिरेशन. हे इन्स्पिरेशन कंट्रोल करण्याचं काम करते. त्याचबरोबर स्लो वेव्ह स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट ऑफ स्लीप. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस झोप येते, ज्यावेळेस आपल्याला आळस येतो, ते आणण्याचं काम ह्या ग्रुप ऑफ न्यूरॉनचं न्यूमोटॅक्सिक सेंटरचं काम आहे. म्हणून रॅपिड आहे, आपल्याला ज्यावेळेस झोप लागल्यानंतर आपल्या डोळ्याच्या पापण्या जशा पट उघडझाप करतात तशा प्रकारचं हे कंट्रोल करण्याचं काम करते. आणि स्लो वेव्ह म्हणजे दमा आणि आपले जे झोप लागल्यानंतर आपला श्वास कसा स्लो होतो ते कंट्रोल करण्याचं काम, म्हणजे ते करण्याचं काम कोण करतंय तर हे न्यूमोटॅक्सिक सेंटर करतंय. म्हणजे आपल्याला झोप आणण्याचं काम, म्हणजे झोप आल्यानंतरची जी फिलिंग येते ते करण्याचं काम, ते कंट्रोल करण्याचं काम कोण करते तर न्यूमोटॅक्सिक सेंटर करते. न्यूमोटॅक्सिक सेंटर हे कुठं प्रेझेंट असतं तर पॉन्समध्ये प्रेझेंट असतं. अपनिऑस्टिक सेंटर इन द मेडुला इज अँटॅगोनिस्टिक टू द न्यूमोटॅक्सिक सेंटर असं म्हटलेलं आहे. अपनिऑस्टिक सेंटर हे कुठं प्रेझेंट असतं? मेडुलामध्ये प्रेझेंट असतं. आणि न्यूमोटॅक्सिक सेंटर हे दोन एकमेकांशी विरुद्ध असे सेंटर आहेत. अपनिऑस्टिक सेंटर कुठं प्रेझेंट आहे? मेडुलामध्ये. न्यूमोटॅक्सिक सेंटर कुठं प्रेझेंट आहे तर पॉन्समध्ये प्रेझेंट आहे. आणि न्यूमोटॅक्सिक आत्ताच आपण बघितलं की न्यूमोटॅक्सिक सेंटर काय कंट्रोल करतंय किंवा काय आणण्याचं काम करतंय? स्लो वेव्ह ऑफ स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट स्लीप. म्हणजे आपल्याला झोप येते ते कुणामुळे येते तर न्यूमोटॅक्सिक सेंटरमुळे येते. पण
आपल्याला अप्निऑस्टिक सेंटर जे आहे हे एकदम त्याच्या विरोधात आहे, म्हणून तर अप्निऑस्टिक सेंटर इन द मेडुला इज अँटागोनिस्टिक असं म्हटलेलं आहे. अँटागोनिस्टिक म्हणजे काय? अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट, म्हणजे अप्निऑस्टिक सेंटर हे निमोटॅक्सिक सेंटरच्या एकदम अपोजिट आहे. आणि मग हे अप्निऑस्टिक सेंटर काय कंट्रोल करण्याचं काम करतंय? इट कंट्रोल द नॉन रॅपिड आय मुवमेंट, स्लीप अँड वेकफुलनेस. म्हणजे आपल्याला जे झोप झाल्यानंतर जे फ्रेश फील होते, आपण जे उठतो, म्हणजे आपली जी आय मुवमेंट आहे ती एकदम कमी होते. जशी झोपताना आपली आय मुवमेंट असते, पटापटा आपले डोळे झाकतात, तसं उठल्यानंतर आपले डोळे झाकत नाही जास्त, ते जे आहे. आणि आपल्याला उठल्यानंतर जे फ्रेश होतं, वेकफुलनेस आपण असं म्हटलेलं आहे, ते जे फिलिंग आहे ते कुणामुळे येते? तर अप्निऑस्टिक सेंटरमुळे येते. रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंगची इथं डायग्राम दिली आहे. या डायग्राममध्ये डायग्राम बघू शकता तुम्ही. डायग्रामचं नाव आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. या डायग्राममध्ये बघू शकता वर दिलेला आहे ब्रेनमध्ये हिंड ब्रेनचे 2 पार्ट दिलेले आहेत, पॉन्स आणि मेडुला. आणि त्याला बघा ॲरो देऊन तिथं काय दिलेलं आहे? पॉन्स अँड मेडुला इज द ब्रीदिंग कंट्रोल सेंटर असं म्हटलेलं आहे. हे ब्रीदिंगचे कंट्रोल सेंटर आहेत. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन ते कंट्रोल करण्याचं काम करतात. इथं दिसत आहे आपल्याला पॉन्स अँड मेडुला विच इज द ब्रीदिंग कंट्रोल सेंटर. आता ह्या डायग्राममध्ये वर ब्रेन दिलेला आहे आणि खाली काय दिलेलं आहे? तर लंग्स दिलेला आहे किंवा रिब्स दिलेले आहे. इथं बघू शकता रिब दिलेले आहेत, डायफ्रॅगम दिलेला आहे, बघू शकता डायफ्रॅगम आहे. आणि ह्या रिब्समध्ये इथं खाली इंटरकॉस्टल मसल्स असं म्हटलेलं आहे. इंटरकॉस्टल मसल्स म्हणजे काय? तर रिबच्या मध्ये असणारे जे मसल्स आहेत त्यांना इंटरकॉस्टल मसल्स असं म्हणतात. प्रत्येक रिबच्या मध्ये इथं चॉकलेटी कलरचे इंटरकॉस्टल मसल्स ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरकॉस्टल मसल्स. आता इंटरकॉस्टल मसल्स मध्येच इथं आपल्याला डायफ्रॅगम दिसत आहे. इंटरकॉस्टल मसल्सला आणि ब्रीदिंग कंट्रोल सेंटरला जोडणारी एक नर्व निघते आहे, त्याला इंटरकॉस्टल नर्व असं म्हणतात. म्हणजे इंटरकॉस्टल मसल्सला जोडलेली जी नर्व आहे त्याला इंटरकॉस्टल नर्व असं म्हणतात. आणि ही नर्व काय नेमकं काम करते? नर्व इम्पल्स ट्रिगर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स इथं दिलेलं आहे. याचं काय फंक्शन आहे? नर्व इम्पल्स, ही जी नर्व इम्पल्स आहे किंवा ही जी नर्व आहे ही काय करते? तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल. ज्यावेळेस आपण इन्स्पिरेशन करतो, हवा आत घेतो, आपले लंग्स काय होतात? एक्सपांड होतात, फुलतात. आणि त्याचबरोबर आपल्या रिब्स पण त्याच्याबरोबर काय होतात? एक्सपांड होतात. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एक्सपांड झाल्यानंतर एका क्रिटिकल पॉईंटपर्यंत पुन्हा आपण काय करतो? एक्सहेल करतो. म्हणजे आपले जे लंग्स आपण एअरने भरलेले आहेत ते एक्सहेलद्वारे आपण काय करतो? हवा बाहेर सोडतो आणि पुन्हा ते कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजेच ही जी नर्व इम्पल्स आहे ही नेमकं काय काम करते? इट ट्रिगर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. हे जे इंटरकॉस्टल मसल्स आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम करते. ही बघू शकता ही जी नर्व आहे ही जोडलेली आहे. कुठं जोडलेली आहे? तर ह्या ब्रीदिंग कंट्रोल सेंटरला, रेस्पिरेटरी सेंटरला जोडलेली आहे. इथं हार्ट पण दिलेला आहे आणि हार्टमधून 2 नर्व निघत आहेत आणि त्या दोन्ही नर्व या रेस्पिरेटरी सेंटरला जाऊन जोडल्या गेलेल्या आहेत. हार्टमधून जी पहिली नर्व इथं दिसत आहे ए असं म्हटलेलं आहे, त्याला कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज इन ब्लड ॲक्ट्स डायरेक्टली. म्हणजे ज्यावेळेस ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज होतं तो सिग्नल या सेंटरपर्यंत पोहोचवला जातो. आणि दुसरं जे आहे ते नर्व इम्पल्स फ्रॉम O2 सेन्सर इंडिकेटिंग O2 डिक्रीज. म्हणजे ब्लडमध्ये O2 कमी आहे, डिक्रीज झालेला आहे, हे सुद्धा नर्व इम्पल्सद्वारे या ब्रीदिंग सेंटरपर्यंत पोहोचवलं जातं. आता ते नेमकं हार्टमध्ये O2 सेन्सर्स हे कुठं प्रेझेंट असतात? बघा इथं दिलेलं आहे O2 सेन्सर इन आर्टरी असं म्हटलेलं आहे. ॲरोटिक आर्कमध्ये, हार्टमध्ये जे ॲरोटा आहे त्या ॲरोटामध्ये हे O2 सेन्सर प्रेझेंट असतात. आणि हे O2 सेन्सर काय हे करतात? म्हणजे ब्लडमध्ये O2ची मात्रा कमी आहे, जास्त आहे, जास्त झालेली आहे का कमी झालेली आहे हे सेन्स करण्याचं काम त्या O2 सेन्सरचं असतं. जर O2 हा ब्लडमध्ये कमी झालेला असेल तर याचा इम्पल्स जे आहे, नर्व इम्पल्स आहे, ह्या ब्रीदिंग सेंटरपर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलं जातं. आणि अशा 2 नर्व्स ह्या कुठून निघत आहेत? हार्टमधून निघत आहेत आणि त्या पॉन्स आणि मेडुलापर्यंत जाऊन पोहोचत आहेत, म्हणजे ब्रीदिंग सेंटरपर्यंत जाऊन पोहोचत आहेत.
During inspiration, when lungs expand to a critical point, the stretch receptor are stimulated and impulse are sent along the vagus nerves to the expiratory center. म्हणजे काय म्हटलेलं आहे इथं, ड्युरिंग इन्स्पिरेशन म्हणजे ज्यावेळेस इन्स्पिरेशन चालू असतं त्यावेळेस हवा आत घेतली जाते, त्यावेळेस लंग्स फुगतात म्हणजे एक्सपांड होतात टू अ क्रिटिकल पॉइंट पर्यंत. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आपण जसं फुग्यामध्ये हवा भरतो आणि फुगा फुगतो तसंच लंग्स पण एक्सपांड होतात आणि स्ट्रेच रिसेप्टर काय होतात म्हणजे जसं आपण फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर फुगा फुगतो आणि असं स्ट्रेच होतो, तशा प्रकारे लंग्स पण फुगतात, एक्सपांड होतात आणि त्याचे जे स्ट्रेच मसल्स आहेत ते जेवढं स्ट्रेच व्हायचे ते तेवढं स्ट्रेच होतात. आणि याच लंगचे जे स्ट्रेच रिसेप्टर आहेत की म्हणजे आता लंग्स हा खूप सारा एक्सपांड झालेला आहे, लंग्स हा स्ट्रेच झालेला आहे असं सांगणारे म्हणजे हे दर्शवणारे हे जे स्ट्रेच रिसेप्टर आहेत ते स्टिम्युलेट होतात. म्हणजे जसं लंग्स एक्सपांड झालं तसं लंग्सचे स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट झाल्यानंतर तोच इम्पल्स कुणाला कॅरी करतात, व्हेगस नर्वला कॅरी करतात. व्हेगस नर्व बरोबर म्हणजे लंग्स आता एक्सपांड झालेले आहेत, हा मेसेज हा व्हेगस नर्व कुठं कॅरी करते, एक्स्पिरेटरी सेंटरला कॅरी करते. म्हणजेच इन्स्पिरेशन झाल्यानंतर लंग्स एक्सपांड होतात, लंग्सचे जे स्ट्रेच रिसेप्टर आहेत ते स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतात. हे स्टिम्युलेशनचा इम्पल्स जो आहे तो व्हेगस नर्वला कॅरी केला जातो. व्हेगस नर्व हा इम्पल्स एक्स्पिरेटरी सेंटरपर्यंत घेऊन जाते की आता एक्सपिरेशन करा, कारण इन्स्पिरेशनद्वारे लंग्स हे एक्सपांड झालेले आहेत. It then send out inhibitory impulse to the inspiratory center. व्हेगस नर्व जसं एक्स्पिरेटरी सेंटरकडे मेसेज घेऊन जाते की आता एक्सपिरेशन करा, तसंच ही व्हेगस नर्व इन्हिबिटरी इम्पल्स घेऊन जाते कुठं तर इन्स्पिरेटरी सेंटरकडे की इन्स्पिरेशन थांबवा, म्हणजे एअर जी आत घ्यायचं आहे ती थांबवा, आता एक्सपिरेशन होणार आहे. म्हणजे दोन्हीकडे मेसेज कॅरी केला जातो. एक तर एक्सपिरेटरी सेंटरकडे मेसेज कॅरी केला जातो की एक्सपिरेशन करा म्हणजेच हवा बाहेर सोडा, आणि त्याचबरोबर आणखीन कुठे मेसेज कॅरी केला जातो इन्स्पिरेटरी सेंटरकडे की इन्स्पिरेशन थांबवा म्हणजे एअर आत घेणं थांबवा. द इन्स्पिरेटरी मसल्स रिलॅक्स अँड एक्सपिरेशन फॉलोज. म्हणजेच काय होते तर इन्स्पिरेटरी जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात म्हणजे इन्स्पिरेशन स्टॉप होते आणि एक्सपिरेशन फॉलो होते म्हणजे एक्सपिरेशन चालू होते. अँड ॲज एअर लीव द लंग्स ड्युरिंग एक्सपिरेशन द लंग्स आर डिफ्लॅटेड अँड द स्ट्रेच रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. ड्युरिंग एक्सपिरेशन एअर लिव्ज द लंग्स म्हणजे एक्सपिरेशन मध्ये काय होते तर एअर काय करते लंग्स मधून बाहेर जाते ड्युरिंग एक्सपिरेशन अँड द लंग्स आर डिफ्लॅट. त्यामुळं काय होते जे फ्लॅट झालेलं होतं जे एक्सपांड झालेलं होतं लंग्स हवा बाहेर गेल्यामुळं काय होते डिफ्लॅट होते म्हणजेच आकुंचन पावलं जाते. अँड द स्ट्रेच रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड आणि स्ट्रेच रिसेप्टरचं जे स्टिम्युलेशन होतं की लंग्स एक्सपांड झालेले आहेत ते आता थांबतात, नो लॉंगर स्टिम्युलेटेड. थस इन्स्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड अँड न्यू एक्सपिरेशन बिगिन्स. म्हणजेच इन्स्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड म्हणजे आपण इन्स्पिरेटरी सेंटरला जास्त काळ थांबवू शकत नाही. न्यू रेस्पिरेशन बिगिन्स होतं लगेच इन्स्पिरेशन देन एक्सपिरेशन देन इन्स्पिरेशन देन एक्सपिरेशन. अँड दीज इव्हेंट्स आर कॉल्ड ॲज हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. आणि ह्याच इव्हेंटला हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स असं म्हणतात. दॅट हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स इज द मेकॅनिझम टू कंट्रोल द ब्रीदिंग पॅटर्न. म्हणजे आपला जो ब्रीदिंग पॅटर्न आहे त्याला कंट्रोल करते. ज्यावेळेस लंग्स हे एक्सपांड होतात सर्टन क्रिटिकल पॉइंट पर्यंत त्यावेळेस स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतात, वेगस नर्वकडे मेसेज कॅरी करतो, एक्सपिरेटरी सेंटरकडे मेसेज कॅरी होतो आणि एक्सपिरेशन बिगिन्स होतं, देन इन्स्पिरेशन बिगिन्स होतं. हा जो रिदमिक पॅटर्न आहे त्याला हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स असं म्हणतात. इट कंट्रोल डेप्थ अँड रिदम ऑफ द रेस्पिरेशन, ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग टू द पॉइंट ऑफ द बस्टिंग. म्हणजेच हे हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जो आहे जो रिदमिक पॅटर्न आहे म्हणजे ज्याच्यामुळं काय होतंय तर इन्स्पिरेशन एक्सपिरेशन इन्स्पिरेशन एक्सपिरेशन हे हा एक रिदम आहे, द रिदम ऑफ द रेस्पिरेशन आहे ते कंट्रोल करण्याचं काम करते. आणि त्याचबरोबर इट प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लॅटिंग
टू द पॉइंट ऑफ द बर्स्टिंग म्हणजे त्या लंग्सला एका सर्टन पॉईंटपर्यंत एक्सपांड झाल्यानंतर थांबवतंय आणि एक्सपिरेशन बिगिन्स करते, म्हणजेच लंग्समधली हवा बाहेर सोडली जाते आणि लंग्स हे बर्स्ट होण्यापासून म्हणजे लंग्स हे फुटण्यापासून वाचवलं जातंय. अशा प्रकारचं हे हेअरिंग ब्रीवर रिफ्लेक्सचं काम आहे. इट कंट्रोल द डेप्थ अँड द रिदम ऑफ द रेस्पिरेशन अँड ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग टू द पॉइंट ऑफ द बर्स्टिंग. The respiratory center has connections with the cerebral cortex, which means we can voluntarily change our pattern of breathing. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं, रेस्पिरेटरी सेंटर जे आहे हे कनेक्शन ह्याचं आणखीन एका ठिकाणी कनेक्शन आहे, कुठं तर सेरिब्रल कॉर्टेक्सशी. सेरिब्रल कॉर्टेक्स आपल्याला माहिती आहे सेरेब्रम, ह्या पुढचा जो चॅप्टर आहे 9वा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ह्याच्यामध्ये पण आपण शिकणार आहोत की आपलं जे ब्रेन आहे, ब्रेनचा जो सेरेब्रम पार्ट आहे, सेरेब्रमचा जो कॉर्टेक्स रिजन आहे त्याच्यामध्ये काही व्हॉलंटरीली ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंट्रोल केल्या जातात. व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्या आपल्या हातामध्ये आहेत आपण त्या कंट्रोल करू शकतो अशा ॲक्टिव्हिटी. ॲक्च्युली नॉर्मल ब्रीदिंग इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. नॉर्मल ब्रीदिंग जी आहे ती इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे, म्हणजेच ती आपल्या हातामध्ये नाही आहे, ती आपल्या इच्छेविरुद्ध ती कंटिन्यू प्रोसेस आपल्या होतच राहते. परंतु काही अशा ॲक्टिव्हिटी आहेत आपल्या ब्रीदिंगच्या त्या आपण कंट्रोल करू शकतो. दॅट ॲक्टिव्हिटी आर कॉल्ड ॲज व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी अँड सेरेब्रल कॉर्टेक्स इज द रिजन विच कंट्रोल द ब्रीदिंग पॅटर्न. आपला काही ब्रीदिंग पॅटर्न हा सेरेब्रल कॉर्टेक्स जो आहे तो कंट्रोल करू शकतो. Voluntary control is protective because it enables us to prevent water or irritating gases from entering the lungs. म्हणजे व्हॉलंटरी कंट्रोल जे आहे, जे की आपण इच्छेने आपल्या कंट्रोल करतो, आपलं ब्रीदिंग जे आहे ते प्रोटेक्टिव्ह आहे. का प्रोटेक्टिव्ह आहे? ज्यावेळेस आपण पोहत असतो पाण्यामध्ये, ज्यावेळेस आपला पाण्याशी संपर्क येतो त्यावेळेस आपण आपला जो श्वास आहे तो थोडा वेळ आपण थांबवून ठेवू शकतो. अँड इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम एंटरिंग द लंग्स म्हणजे आता जर सध्याला जे पोल्युशन वाढत आहे, गॅसेसच्या संपर्कात आपण कधी कधी येतो, त्यावेळेस आपण काय करतो, थोड्या वेळासाठी आपण आपली श्वास आपण आपला रोखून धरू शकतो. पण द एबिलिटी टू स्टॉप द ब्रीदिंग इज ऑल्सो लिमिटेड. म्हणजे आपलं जे ब्रीदिंग आहे, जे आपण आपलं श्वास जे आहे थोड्या वेळासाठी आपण धरून ठेवू शकतो, दॅट लिमिटेड, ह्याला सुद्धा एक लिमिटेशन आहे. बाय बिल्डअप द कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड. म्हणजेच काय होतंय तर जर आपण जास्त वेळ जर आपण आपलं ब्रीदिंग जे आहे किंवा श्वास जो आहे तो थांबून धरला तर आपल्या ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतं, त्याला सुद्धा मग लिमिटेशन आहे. म्हणजेच द एबिलिटी टू स्टॉप ब्रीदिंग इज ऑल्सो लिमिटेड बाय द build-up of the carbon dioxide in lungs. म्हणजेच हा व्हॉलंटरी कंट्रोल जे आहे तो प्रोटेक्टिव्ह आहे, म्हणजेच आपलं ते प्रोटेक्शन करू शकतो. आपण बघतोय की रामदेव बाबाचे जे प्राणायाम आहेत, कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, त्यामध्ये आपण कसं श्वास घेतो, श्वास थांबवतो, त्याच्यानंतर श्वास सोडतो, हे आपण आपल्या इच्छेने व्हॉलंटरी कंट्रोल जो आहे तो आपण करतो. ते आपल्याला प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे प्रोटेक्टिव्ह बऱ्याच ठिकाणी आपण जे ब्रीदिंग पॅटर्न जो आहे तो आपण आपल्या इच्छेने आपण जिथं जिथं वापर करू शकतो, त्याला व्हॉलंटरी कंट्रोल असं म्हणतात. ऑल राईट डिअर स्टुडंट, आज आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण आपलं रेस्पिरेटरी सेंटर शिकलेलो आहोत. रेस्पिरेटरी सेंटर आपलं नेमकं कोणचं आहे तर पॉन्स अँड मेडुला आहे. आपले हँड ब्रेनचे जे पार्ट आहेत पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा हे आपलं रेस्पिरेटरी सेंटर आहे. त्याच्यामध्ये आपलं इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन जे आहे ते कंट्रोल केलं जातं. आज आपण हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स पण शिकलेलो आहोत, म्हणजे जे रिदमिक पॅटर्न आहे ब्रीदिंगचं, त्याचबरोबर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग आहे त्यालाच हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स असं म्हणतात, तेही आज आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर काही जे ब्रीदिंग पॅटर्न आहे ते व्हॉलंटरी आपण कंट्रोल करू शकतो, व्हॉलंटरी ब्रीदिंग त्याला म्हणतात किंवा व्हॉलंटरी कंट्रोल त्याला म्हणतात, तेही आज आपण शिकलेलो आहोत. आय होप यू ऑल अंडरस्टँड स्टुडंट. जरी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले पाहिजे, त्यांना पण माझं जे स्टडी मटेरियल आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. थँक्यू.